बहुप्रतीक्षित तुमसर मोहाडी बाजार समितीची निवडणूक पार पडली। आज त्याचे मतदान मोजणी झालेली आहे आणि यामध्ये बळीराजा पॅनलचा उमेदवार जे आहेत ते 11 उमेदवार निवडून आलेले आहेत। आपल्यासोबत आनंद साजरा करताना बळीराजा पॅनलचे पुढारी आहेत आणि कार्यकर्ते सर्व आहेत। आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन आपण केलं होतं या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती ही तांदळासाठी प्रसिद्ध असलेली विदर्भातील बाजार समिती आहे आणि तुमसर आणि मोहाडी तालुका मिळून ही बाजार समिती आहे। या बाजार समितीमध्ये मागच्या 10 वर्षापासून भाऊरावजी तुमसरे, रामदयालजी पारधी, किरणजी अतकरी यांच्या नेतृत्वामध्ये बाजार समितीत यांनी काम केलं आणि ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा ह्या उमेदवारांना पुन्हा आपण आपल्या पॅनलकडून उमेदवारी दिली। याच्यामध्ये मतदारांनी यांना भरभरून विश्वास पुन्हा बाजार समितीमध्ये बसवलेला आहे। त्याच्यामुळे डॉक्टर परिणयजी फुके असतील, मी असेल, आपले बाजार समिती सभापती आहेत भाऊरावजी, रामदयालजी पारधी, किरणजी अतकरी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये ही बाजार समिती निवडणूक आपण लढलो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 17 पैकी 11 उमेदवार आपले निवडून आले। एवढा विश्वास आपल्या मतदारांनी आपल्यावर दाखवला, त्याच्याबद्दल मतदारांचे मी मनापासून धन्यवाद देतो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नक्कीच मतदारांचे आभार त्यांनी मानलेले आहेत आणि आपल्याबरोबर पुन्हा काही पुढारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। काय सांगाल आपण या विजयाबद्दल? कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर ही 2.5 वर्षाच्या पूर्वी प्रशासकाच्या हातामध्ये होती। कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका लागल्या एकाएकी। आता कसं करावं, पार्ट्या कसा करावं, तेव्हा शिशुपालजी पटले यांनी भाऊरावजी तुमसे, रामदयाल पारधी आणि किरण अतकरी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली। म्हणजे आमचे नेते शिशुपालजी पटले पार्टी एकत्रित करण्याचं काम शिशुपाल पटलेंनी केलं आणि त्यामुळे जिथे आमच्या हा 11 लोकांचा बहुमत दिसतो आहे त्याला कारणीभूत शिशुपालजी पटले आहेत। आणि बाकीच्या लोकांचे 11 वर्षामध्ये आम्ही कामं केलं का 12 वर्षामध्ये भाऊरावजी तुमच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये खूप अनुभव, जरी कमी शिकलेले असतील परंतु माजी सभापती तुमसर मोवाडीचे म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केला, इथे 10 वर्ष 12 वर्ष काम केला। त्यांच्या पाठीशी आम्ही एकत्रित राहिलो आणि आज जी परिस्थिती कृषी उत्पन्न बाजाराची दिसते आहे ती भाऊरावजी तुमसरे यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या कार्यामुळे आणि आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवल्यामुळे यशस्वी झालेला। भाऊराव तुमसरे जरी कमी शिकलेला असेल तरी पण त्यांनी एक विकासाचं काम केलं आहे, त्यांनी 1ही रुपयाचा करप्शन केलेलं नाही, करणार नाही याची गॅरंटी मी देतो। आणि बळीराजाला शेतकऱ्यांनी जो विश्वास दिला त्यांचं अभिनंदन करतो। नक्कीच जे आहे आजपर्यंत भाऊराव तुमसरे यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे कामं झाली शेतकऱ्यांसाठी ते बघूनच पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलेलं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।